त्रैविधेशर्मया दुरतया मामेव ते प्रपद्यन्ते मायामिता तरन्ते ते। आता महदादी हे माझी माया उतरवणी या धनंजया मी होई जे हे आया कैसे निये। जिये ब्रह्मचळाचा आघाडा पहिली या संकल्प जळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला। जे सृष्टी विस्ताराचे निवोगे चढत काळ कळण्याची निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडे। जे गुण गणांची वृष्टी भरे भरली मोहाची महापुरी घेऊन जात नगरे यम नियमांची। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या 14व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना दैवी वेश गुणमय माया दुरतया मामेव प्रबंधन्ते मायामिता तरन्ति ते। अर्थात भगवंत म्हणतात ही माझी जी त्रिगुणात्मक माया आहे ही माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे, पण जे मला शरण येतात तेच या मायेतून तरुण जातात। अर्थात या मायेची ओळख करून देत असताना भगवंत आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात। माया कशी आहे, एकदा काय मनुष्य मायेमध्ये अडकल्यानंतर माणसाची अवस्था काय होते आणि ती माया जर आपल्याला दुस्तर आहे, तरुण जाण्यास जर कठीण आहे तर आपण काय करावं, तर त्याचं मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात तुम्ही मला शरण या। भगवंताला शरण गेल्यानंतर ती माया किती जरी तरुण जाण्यास कठीण असेल तरी ती काय होते, आपल्याला सोपी होते। म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या आयुष्याचं गणित आहे ते, आपल्या आयुष्याचा महत्वाचा विषय आहे तो की आपण भगवंताला शरण गेलो पाहिजे। आणि म्हणून मग याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात आता महदाती हे माझी माया उतरवून या धनंजया मी होई जे हे आया कैसे निये। त्या ठिकाणी दृष्टांत देत असताना सागराचा दृष्टांत माऊली देतात। जे ब्रह्मजळाच्या आघाडा पहिली या संकल्प जळाचा उघडा सरीची महाभूतांचा बुडबुडा साना आला। खरं तर पंचभूतात्मक ही माया आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचभूतांनी निर्माण झालेला हा देह आहे। ज्या वेळेला भगवंत या देहाला सोडून जातो त्यावेळेला पाचही भूत पाचही भूतांमध्ये विलीन होतात। पृथ्वी पृथ्वीमध्ये विलीन होते, आप आपामध्ये विलीन होते, तेज तेजामध्ये विलीन होते, पृथ्वी पृथ्वीमध्ये विलीन होते, आप आपामध्ये विलीन होते, आकाश आकाशामध्ये विलीन होते, वायू वायूमध्ये विलीन होतो। अशा प्रकारे पाचही भूत पाचही भूतांमध्ये विलीन होऊन जातात। खरं तर या अभंगावर अर्थातच या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी विवरण घेण्याआधी चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या लोणे परिवारातील आपल्या या नडगाव गावातील हे लोणे परिवार आणि या लोणे परिवारातील कैलासवासी आत्माराम सुकऱ्या लोणे दादांचं 30/10/2024 रोजी अर्थातच 30 ऑक्टोबर रोजी दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर माणूस येताना ज्या वेळेला त्याचा जन्म होतो की नाही त्याच वेळेला त्याच्या बरोबर त्याचा सोबती असतो, त्याला म्हणतात मृत्यू। बरं का, मृत्यू आपल्या बरोबरच आहे जन्माला आल्यापासून, कारण जन्म ज्याचा झालेला आहे त्याला मृत्यू ठेवलेला आहे, जन्म झाला मृत्यू त्याच वेळेला ठेवलेला आहे। फक्त फरक एवढाच आहे प्रत्येकाचा मृत्यू हा वेगवेगळा आहे, प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या मृत्यूची अवस्था वेगवेगळी आहे। आयुष्य भगवंताने दिलेलं आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य दिलेलं आहे, एकाच प्रकारचं आयुष्य नाही।
या ठिकाणी तुमचा आमचा जन्म होत असताना, अर्थात भगवंताने या ठिकाणी आपल्याला जन्माला घालताना खर तर आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची शिल्लक प्रत्येकाला पूर्ण होईल एवढी दिलेली असते. कारण असं म्हणतात, मनात वांचिरे पूर्व संचित केले. काय सांगितलेलं आहे? जन्माला घालण्याच्या आधी तुझी व्यवस्था केलेली आहे आणि मग इकडे जन्माला घातलेला आहे. आपण म्हणतो की नाही, सोच निर्माण करण्याच्या आधी दाना निर्माण केलेला आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याची व्यवस्था आपल्याला करता येत असेल, तशी परिस्थिती जर आपली असेल तर आपण पाहुण्यांना आमंत्रण करतो. बरोबर आहे की नाही? जेवढ्या पाहुण्यांची व्यवस्था आपल्याला करता येत असेल तेवढ्याच पाहुण्यांना आपण निमंत्रण देतो. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं पाहुणचार झालं पाहिजे, बसवूड झाली पाहिजे. साधं आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याची आधी जर आपण व्यवस्था करतो, त्यांना येण्याच्या आधी मग त्यांना पाणी, त्यांचं ते हातपाय धुण्याची व्यवस्था, त्यांना आल्यानंतर मग थंड घेत असतील तर थंड, चहा घेत असतील तर चहा, जेवायला थांबणार असतील जेवणाची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था, हे सगळं नियोजन आधी आपण करतो आणि मग त्या पाहुण्यांना आमंत्रित करतो किंवा मग त्या पाहुण्यांचं आगमन झालं जातंय. साधं आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना येण्याच्या आधी जर आपण त्यांची व्यवस्था करतोय, तर सांगा ना, आपल्याला या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी भगवंतांनी आपली व्यवस्था केली नसेल का? केली नसेल? आपली व्यवस्था आधी केलेली आहे आणि मग जन्माला घातलेला आहे. पण झालं काय माहितीये का? तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जन्माला आल्यानंतर आम्ही जे महत्वाचं काम करायला पाहिजे, जन्माला आल्यानंतर आमचं जे आद्य कर्तव्य आहे, काय करावं आम्ही याचा पहिला विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना, आलासी कोठोनी जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघे लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंच राहून या मन नाही गोविले. मन गुंतलं नाही त्यांचं. बर का? वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेणे चुकतील खेपा. 84 लक्ष योनीच्या खेपा जर तुम्हाला चुकवायच्या आहेत, तर या ठिकाणी जन्म झाल्यानंतर आमचं पहिलं कर्तव्य आहे, आम्ही त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. हे पहिलं कर्तव्य आमचं. पण नेमकं झालं काय? देवाचं विस्मरण झालं. भगवंताच्या जे काही परमार्थ आहे, जे काही नामस्मरण आहे, त्या नामस्मरणाचं आम्हाला विस्मरण झालं. आणि मग काय झालं तर आम्ही मायाधीन झालो. आणि मग त्याप्रमाणे सांगितलेलं आहे, आमची जी अवस्था निर्माण झाली, आमच्याकडे जे विचार आले, आमचं जगणं वागणं ज्याप्रमाणे निर्माण झालं की नाही, आम्ही ज्याप्रमाणे वागायला लागलो की नाही, त्याप्रमाणे तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जशी आम्ही कर्म केली, जसे आम्ही विचार घेऊन बसलो, ज्या पद्धतीने आम्ही राहिलो, जगलो, वागलो, त्या पद्धतीने आमचं जीवन निर्माण झालं पुढे. कारण आम्ही आता वर्तमान काळामध्ये काय करतोय ना, याच्यावर आमचं भविष्यकाल अवलंबून आहे. वर्तमान काळामध्ये आम्ही काय करतोय याच्यावर आमचं भविष्यकाल अवलंबून आहे. अतिशय तसं पाहायला गेलं तर आत्माराम दादा, अर्थातच या लोणी परिवाराचे बंधू आत्माराम सुक्रिया लोणी दादा, जायचं वय नव्हतं, मृत्यू यायचा वय नव्हता. खरं तर शतवर्ष वय नेमिले, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शास्त्राप्रमाणे 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, तेवढं मिळत नाही बरं का.
पण जाण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या पाश्चात खरं तर हा लोणी परिवार आणि ह्या लोणी परिवारातील हे एकूण 7 भाऊ, त्याच्यामध्ये आमचे अशोक दादा असतील, जगन्नाथ दादा असतील, ज्यांच्या उतारकऱ्यांच्या निमित्ताने ही प्रवचन सेवा आयोजित केलेली ते आत्माराम दादा, राजाराम दादा, आणि जवळजवळ 2019 साली या 7 भावांपैकी एक भाऊ निघून गेले, कैलासवासी रवींद्र दादा. त्याचप्रमाणे अनिल दादा, सुनील दादा आणि यांच्या 2 बहिणी गुलाबताई आणि लीलाताई. खरं तर आत्माराम दादांच्या पाश्चात 4 मुलं, पूनमताई असतील, प्रतीक्षाताई असतील, रोहन दादा आणि राजदादा. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर एखाद्या आई वडिलांच्या आधी मुलांनी जाणं, बरं का. आणि आमच्या आजी ह्या मुलांच्या, अर्थातच ह्या अशोक दादांच्या, आत्माराम दादांच्या ह्या सगळ्या भावांची आई तुळसाबाई. या आईच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले. जवळजवळ 1995 साली या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं, म्हणजे बाबा गेले. त्याच्यानंतर 2019 साली आईसाहेबांचा मुलगा अर्थातच रवींद्र दादा गेले आणि आता दुसरा मुलगा त्यांच्या समोर निघून जातोय, आत्माराम दादा. या दुःखासारखं दुसरं कुठलं दुःख नसणार आहे. जन्म झालेला आहे, आपला मृत्यू ठरलेला आहे. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा हे आपल्या हातात नाहीये, आपल्या हातात नव्हतं. आणि मृत्यू कुठे यावा, कसा यावा, कधी यावा हेही आपल्या हातात नाहीये, बरं का. मृत्यूही आपल्या हातात नाहीये. पण या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही. तिथे लाच लुचपत चालत नाही मृत्यूच्या तिथे, बरं का. एकदा आला ना की तो घेऊन जातो, ज्याचा आहे तो घेऊन जातो. कोणाचा आहे देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, घेऊन जातो तो. फक्त मधलं आयुष्य जे आहे ना, ते आयुष्य कसं जगावं, कसं वागावं हे आपल्या हातात आहे. आणि या आयुष्यावर सगळं गणित आहे. आयुष्य जगत वागत असताना आपण कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे आपलं. या लोणी परिवारामध्ये कार्य करत असताना काही प्रसंग त्यांच्यावर आले, काही आजार जडला असेल आणि अशा प्रकारे मनुष्य हतबल होतो मग काही वेळेला. आणि मग एकदा काय अशा प्रकारे हतबल झाला की मग त्याला आपलं जीवन नकोसं वाटते, जीवनाला कंटाळला जातो मनुष्य. पण खऱ्या अर्थाने जे भगवंताने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्य जर आपल्याला सुखरूप सुखाने जर शेवटपर्यंत ते जगायचं असेल, त्याचा आनंद जर घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपण महत्वाचा विषय असा आहे की भगवंताला शरण गेलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, भक्ती केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आमचं नेमकं झालं काय माहितीये का, आम्ही हातचा चुकलो, बरं का. माऊली, हातचा जर चुकला तर आयुष्यभर जरी गणित तुम्ही सोडवलं तरी गणिताचं उत्तर बरोबर कधीच येणार नाही, येईल का. हातचा जर चुकला तर आयुष्यभर जरी गणित आम्ही सोडवलं तरी गणिताचं उत्तर बरोबर येईल. तसं आमचा हातचा चुकला. असं म्हणतात, हातचा सोडून पलत्याच्या पाठीला नाही. तो देव असं काय वेगळा किंवा बाजूला किंवा असं काय कठीण नाहीये समजायला. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, अंतरीचा भगवंत. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, बरं का. तो पांडुरंग ज्या वेळेला आम्हाला जाणीव करून देतो ना, सकाळी उठवतोय ना, त्यावेळेला आमचे डोळे उघडले जातात, त्यावेळेला आमचे हातपाय हल्ले जातात, त्यावेळेला आम्ही सगळं काही कार्य करत असतो. आमच्या अंतरीचा पांडुरंग परमात्मा आम्हाला जाणीव करून देतोय ना, ज्या वेळेला तो जाणीव करून देतोय त्यावेळेला आम्ही मंदिरात जातोय मूर्ती रूपाने असलेल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. तो जाणीव करून देतो, तो आम्हाला नेतो.
नडगाव मध्ये कार्य करत असताना ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की पंढरपूर क्षेत्री जाऊन आणि त्या पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहावं, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं, आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या आतमध्ये असलेल्या जर देवाने आम्हाला साथच दिली नाही, त्याने जर सहकार्य केलं नाही, त्याने जर आम्हाला सामर्थ्य दिलं नाही, तर आम्ही जाऊ का? पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन सुद्धा आम्हाला तेव्हाच होतंय ज्यावेळेला आमच्या अंतरीचा पांडुरंग परमात्मा आम्हाला सामर्थ्य देतो तेव्हा. आणि म्हणून तो देव आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तो देव आमच्या अंतरामध्ये आहे, याचा विचार करून ज्या वेळेला आम्ही त्याचं नामस्मरण करतोय ना, त्यावेळेला आमच्या जीवनाचा मार्ग आम्हाला मोकळा होत असतो. त्यावेळेला आमच्या आयुष्याचा आनंद आम्हाला घ्यायला सहजरित्या आनंद घेतला जातोय. म्हणून आद्य कर्तव्य आमचं त्या भगवंताचं स्मरण करणं. साधं उदाहरण आहे, एखाद्या वेळेला आमच्या अन्नाची व्यवस्था व्हावी एका वेळची म्हणून एखाद्याकडे आम्ही कामाला जातोय, काम करतोय, बरोबर आहे की नाही? तिथे गेल्यानंतर आम्ही त्या मालकाला विचारतोय काय काम करायचं आहे, तो सांगेल ते काम आम्ही करत असतो. कशासाठी? एक वेळच्या अन्नाची आमची व्यवस्था व्हावी म्हणून. तो मालक जे सांगेल ते काम आम्ही करत असतो, म्हणजे तेवढ्या वेळापुरता हा देह आम्ही त्याला अर्पण करत असतो. काय म्हटलेलं आहे? जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी, मग माझेने घातले जन्मासी त्याचे कैसे विसरावे. नुसता शर्ट जर आमच्या अंगामध्ये व्यवस्थित बसला तर त्या टेलरची आम्ही स्तुती करतो, काय शर्ट शिवलाय, जबरदस्त, आतापर्यंत एवढे कपडे मी शिवले पण एवढा चांगला एवढा व्यवस्थित शर्ट नाहीच. कधीतरी एखाद्या सोनाराने जर आम्हाला चांगल्या प्रकारची नथ बनवून दिली ना, तर त्या सोनाराची आम्ही स्तुती करतो. केली पाहिजे ना, करू नये का? अरे त्याची कला येते, त्या कलेचे दाद आपण दिली पाहिजे, कलेचं स्तवन स्तुती आपण केली पाहिजे. पण कधीतरी विचार करा ना, जी नथ घालायला आम्हाला नाक भगवंताने दिलेलं आहे, कधीतरी त्या भगवंताचा विचार आम्ही केलाय का? कधीतरी आम्ही त्या भगवंताचे आभार मानलेत का? देवा बरं झालं तोंडाच्या वरतीच नाक दिला, कारण रात्रीची भाजी खाताना जेव्हा वास येतोय ना, तेव्हा ते उतरले वाटतं येते का? नाक तोंडाच्या वरती दिलंय ना, म्हणून कळतंय ते. शर्ट घालायला ज्याने शरीर दिलेलं आहे, ज्याने देह दिलेला आहे, त्या भगवंताचा कधी विचार केलाय आम्ही? त्या भगवंताचं स्तवन कधी केलंय आम्ही? करायला पाहिजे ना, आठवण करायला पाहिजे की नाही? जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी. एखाद्या वेळच्या जेवणाची व्यवस्था जर आम्हाला एखादा मनुष्य, एखादा मालक जर करत असेल, तर आम्ही संपूर्ण दिवसभर ते सांगेल, तो सांगेल ते काम करतोय. अरे मग ज्याने आम्हाला हा देह दिलेला आहे, जो आम्हाला सांभाळतोय, जो आमची सगळ्या प्रकारची व्यवस्था करतोय, त्या देवाचं स्मरण आम्ही करायला पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण आम्ही करायला पाहिजे, बरं का? आमच्या अंतःकरणामध्ये खंत एवढीच आहे की आमच्या माणसांना हे सांगावं लागतंय, बरं का बाबा? आपल्या धर्मात जन्माला येणाऱ्या लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत हे आम्हाला सांगावं लागतंय की तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. इतर धर्माची लोक तुम्ही बघाल ना, 5-5 वर्षाची मुलं नमाज पढत असतात. त्यांच्या त्या शाळेमध्ये, त्यांच्या त्या जे काही असेल प्रार्थना स्थळ, त्या ठिकाणी त्यांना त्या लहानपणापासून त्या पद्धतीने शिकवणच दिली जाते, त्या पद्धतीने शिकवण दिली जाते. आमच्याकडे काय शिकवण असते, आम्ही काय शिकवण देतो, आम्ही काय संस्कार करतो, याचा विचार केला पाहिजे. कधीतरी आम्हाला शिक्षण अडवं येतं. काही मोठी उच्च शिक्षित माणसं काय म्हणतात माहिती, हे ग्रंथ, हे नामस्मरण, हे देवदेव करणं काय आमचं काम आहे का? आणि असं देवाने जर ठरवलं तर काय, तुला सांभाळणं काय माझं काम आहे का? नशीब देव मानणाऱ्यांना जो देव सांभाळतोय ना,
देवाची सेवा करणाऱ्यांना जो देव सांभाळतोय ना, तोच देव न म्हणणाऱ्यांनाही सांभाळतोय. देव न मानणाऱ्यांनाही तोच देव सांभाळतोय. कारण त्याला सांगितलेलं आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत तू या देहाला सांभाळायचं आहे. आम्ही त्याच्या सेवेमध्ये खंड पाडतोय. कधीतरी आम्हाला त्याचं विस्मरण होत आहे, पण देव मात्र अखंड आमची सेवा करत असतो, अखंड सेवा करत असतो. मौली श्वास उश्वास चालू आहेत ना, जपा चालू आहेत की नाही, अखंड चालू आहे बघा. आम्ही झोपलो तरी आमची सेवा देव करतोय. विश्रांती देह घेतोय ना बाबा, डोळे मिटले जातात, कान पण पूर्णपणे बंद झाले जातात, कारण सहज त्याला ऐकायला येत नाही. 4 हाका मारल्यानंतर मग तो उठला जातो, म्हणजे त्यावेळेला कानही त्याचे काय झाले जातात, विश्रांती घेतात असतात. संपूर्ण देह असं पडलेलं असते त्याचं झोपेमध्ये बघा. पण तो आहे का गेलाय हे तपासायला मात्र आम्हाला त्याच्या नाकाजवळ सूत न्यावं लागतंय. श्वास चालू आहे, झोपलाय म्हणजे आहे, बरं का. सूत हलतय म्हणजे आहे. देव अंतःकरणामध्ये कार्य करतोय, आमच्या आतमध्ये राहून आमची सेवा करतोय, हे त्याचं उदाहरण आहे, हे त्याचं प्रतीक आहे. आम्ही सुस्त झोपेल असतो सुद्धा मध्यरात्री आम्हाला तहान लागते, कोण जाणीव करून देतो आम्हाला. म्हटलेलं आहे ते, तृषेने शोकले शरीर मग आत्मयास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. आम्ही झोपलेलो असताना आम्हाला तहान लागते, झोपेच्या तंद्रीमध्ये आम्ही उठतोय, त्याबरोबर स्वयंपाक रूम मध्ये जातोय, जिथे पाण्याची व्यवस्था आहे तिथे पाणी घेतोय, पितोय, परत येऊन झोपतोय. सकाळी उठल्यावर विचार करतोय, स्वप्न होतं का प्रत्यक्ष होतं. तहान लागलेली मी गेलो, पाणी पिलो, स्वप्न होतं का प्रत्यक्ष होतं. झोपेच्या तंद्रीत तो बरोबर जातोय, पाणी पितोय, येतोय, कोण नेतोय त्याला. तृषेने शोकले शरीर आत्मयास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. एवढं कशाला, ज्या वेळेला आम्ही सुस्त झोपेल असतो ना, त्यावेळेला एखाद्या वेळेला आमच्या पायाला डास चावतोय, आमच्या हाताला डास चावतोय, कोण हाकलायचं काम कोण करतोय, त्याला बाजूला करायचं काम कोण करतोय. आम्ही जरी देवाला विसरलो, आम्हाला जरी देवाचं विस्मरण झालं, तरी सुद्धा तो देव आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळतोय, हे महत्वाचं आहे. जोपर्यंत या देहाला देव सांभाळतोय ना, तोपर्यंत त्याला म्हटलं जातंय आयुष्य. काय म्हटलं जातंय, आयुष्य. ते आयुष्य आम्ही मोजत नाही, त्या आयुष्याचा आम्ही विचार करत नाही. बरं, मोजताना विचार करताना कसला करतोय, फक्त एन्जॉय, मौज मजा कशी करता येईल याचा विचार करतोय. म्हणून तर आम्ही वाढदिवस साजरे करतोय ना. करू नये का, करावं ना. आता एवढा पैसा आलाय माणसाकडे म्हटल्यानंतर कुठेतरी खर्च केलाच पाहिजे. ही जुनी माणसं जी आहेत ना, ते आपल्या खर्चाला पाहून विचार करतात. कसाला कांदोनी खाऊन आम्ही दिवस काढलेत. बाबा खरंय का खोटं आहे सांगा. कांदोनी खाऊन आम्ही दिवस काढलेत. कांदोनी कळतंय ना. आणि आज पैसा आला म्हणून मनुष्य काय करतोय, किती खर्च असू द्या, आपली कमाई, आपण घाम गाळून कष्ट करून मेहनत करून जर कमवले असतील तर तो करा ना खर्च. त्याची मजा आपणच घेतली पाहिजे. पण जरा संस्कार संस्कृतीचा पण विचार करा. मी म्हणेन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तिथे वाढ करण्यापेक्षा घट पाहिजे. मला 43 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझा 43वा वाढदिवस जर मी साजरा करायला घेतला तर बॅनरवर वाढदिवस पाहिजे का घट दिवस पाहिजे सांगा ना. 43वा वाढदिवस म्हणजे 43 वर्ष माझी घटली का वाढली, माझ्या आयुष्यातली घटली ना माऊली. मग वाढदिवस आहे का घट दिवस आहे. पेटवलेला दिवा विझवणं ही हिंदुस्थानची, ही हिंदूंची संस्कृती नाही आहे. पेटवलेली मेणबत्ती विझवणं ही हिंदूची संस्कृती नाही आहे. आमची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की जिथे अंधार असेल तिथे प्रकाश केला पाहिजे. ही संस्कृती आमची.
ज्या ठिकाणी अज्ञान असेल त्या ठिकाणी ते अज्ञान नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पण आम्ही आमच्या वाढदिवसाच्या दिवशी जर त्या केकवर लावलेल्या मेणबत्त्या जर विझवत असो आणि अंधार करत असो तर सांगा ना, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रकाशाची अपेक्षा करावी? करून जमेल? नाही जमणार. जन्मापासून मृत्यूपर्यंत जोपर्यंत देव आम्हाला सांभाळतोय ना, तो अंतरात्मा आम्हाला सांभाळतोय ना, त्या कालावधीला म्हटलं जात आहे आयुष्य. आणि ह्या आयुष्याचा विचार आम्ही करत नाही. कोण करतोय? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या. पल क्षण पलिका घटका एवढ्यापासून तो मोजत असतो, एवढ्यापासून मोजत असतो तो. कधीतरी आमच्या मनामध्ये एक विचार येतोय की चित्रगुप्त सगळ्याचं हे लिखाण करतोय असं म्हणतात. जे आम्ही जे काही करतोय कर्म आमच्या आयुष्यामध्ये, बरं का, या सगळ्या लिहिण्याचं काम, लिखाण काम कोण करतोय? काय म्हणतात त्याला? बरोबर ना, चित्रगुप्तच ना. मग आमच्या मनामध्ये विचार येतो, एक चित्रगुप्त सगळ्यांच्यावर कसं काय ध्यान ठेवत असेल? सगळ्यांचं लिखाण कसं काय करत असेल? शास्त्रामध्ये असे सांगितलेलं आहे की 12 श्रवण देवांची निर्मिती केलेली आहे. चित्रगुप्ताच्या खाली काम करणारे 12 श्रवण देव आहेत. आणि त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आमच्या डोळ्याची पापणी उघडझाप होते ना, एवढ्या वेळामध्ये आम्ही काय करतोय ते सुद्धा लिहिलं जातंय. कसं? कुठली कर्म कुठल्या इंद्रियांनी केली, कुठल्या जागेवर केली आणि कधी केली, सगळ्या सकट त्या ठिकाणी लिहिलेलं असतंय. डोळ्याने पाप कर्म केली, डोळ्याला फेडायला येणार आहेत. हाताने पाप कर्म केले, हाताला फेडायला येणार आहेत. पायाने पाप कर्म केली, पायाला फेडायला येणार आहेत. ज्या इंद्रियाने पाप कर्म केली ते इंद्रिय, ती वेळ, ते कुठले कर्म केली ते कर्म, ती जागा कुठे केली ती जागा, या सगळ्या सकट त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं ते लिखाण काम केलेलं असतंय. असं म्हटलेलं आहे, माणूस मेल्यानंतर ज्या वेळेला तो प्रेत योनीमध्ये जातो बाबा, त्यावेळेला 13 दिवसापर्यंत तो आत्मा त्या त्या घरामध्ये असतोय. म्हणून ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जे जे काही आपण करतोय ना त्या घरामध्ये, बरंच सांगितलंय, दात काढून हसू नये कमीत कमी या 13 दिवस तरी. कारण तुम्ही जर दात काढून हसत असाल तर त्याला बरं वाटेल का? ते 13 दिवस तरी तुमच्या घरामध्ये गोड गोड होता कामा नये तुम्हाला खाण्यासाठी, बरं का. ज्याचं पालन करायचं ते करत नाही हो आम्ही. नामस्मरण करा ना. तुम्ही कुठलंही शास्त्र वाचा, तुम्ही कुठलंही पुराण वाचा, नामस्मरणाला महत्व दिलेलं आहे. ते 13 दिवस तुम्ही घरामध्ये जेवढं नामस्मरण होईल तेवढं नामस्मरण करा. त्या गेलेल्या माणसाच्या नावाने भगवंताचं नामस्मरण करा. उगादुग्या नको त्या घरात, निंदा नको कोणाची, द्वेष नको कोणाचा त्या घरामध्ये. शास्त्र सांगते बरं का, जे शास्त्रामध्ये मांडलेलं आहे, पुराणात मांडलेलं आहे तेच आपण सांगतो. जास्त अति दुःख पण नको. आपण ज्या वेळेला अतिशोक करतोय ना त्यावेळेला कदाचित त्याला पाहून सुद्धा तो अतिशोक होत असतो. अशा प्रकारे ते सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मग 13 दिवसानंतर यम लोकापर्यंत जायला त्याला 1 वर्ष लागतो बाबा. किती? 1 वर्ष. हे का सांगतोय माहितीये का? तर त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला 16 प्रकारची नगरं लागतात. त्या 16 प्रकारच्या नगराच्या मध्ये ज्या वेळेला त्याला जायची वेळ येते ना त्यावेळेला एक एक नगर पाहून त्याच्या अंगाचे शहारे उभे राहतात. आणि मग त्याला आठवतंय, मी नडगावला अमक्या अमक्या ठिकाणी अमुक अमुक दिवशी अशी अशी कर्म केली होती, त्याचं हे फळ आहे. मग तो बोलतो, माझ्या आयुष्यात मी असं काय कर्म केली की हे भोग मला भोगायचे आले. तिथे बोलतोय तो. कधी आठवतंय माणसाला? सगळं झाल्यानंतर मग बोलतात ना, आता त्यांचे डोळे उघडले का सगळं होऊन गेल्यानंतर.
ती जाणीव संत आपल्याला अगोदर करून देतात. जगद्गुरु तुकोबा जिवंतपणे मुक्त होते माऊली, जिवंतपणे मुक्त अवस्था. आम्ही मेल्यानंतर मोक्षाची अपेक्षा करतोय, आम्ही मेल्यानंतर मुक्तीची अवस्था अपेक्षा करतोय. मेल्यानंतर काय सगळं सांगितलंय, ते काय आहे काय नाही, ते कर्माची गती सगळी मांडलेली आहे. आम्हाला जिवंतपणे मुक्त व्हायचं आहे. आणि जिवंतपणे मुक्त जर व्हायचं असेल ना, तर पहिले आपण विचार केला पाहिजे आम्ही कशात बांधलेलो आहोत. ज्या अर्थी मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्या अर्थी कशात तरी बांधलेलो आहोत ना. आम्ही कशात बांधलेलो आहोत? आम्ही मायेने बांधलेलो आहोत, अज्ञानाने बांधलेलो आहोत, अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, विकारांनी बांधलेलो आहोत, वासनेने बांधलेलो आहोत, व्यसनाने बांधलेलो आहोत. किती प्रकारे बांधलोय आम्ही? कोणी बांधलोय आम्हाला? पहिला विषय असा आहे की आम्ही कशाने बांधलेलो आहोत याचा विचार करा, त्याची ओळख घ्या. मी मायेने बांधलेलो आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ओढी पडेल बा तेव्हा, सोडवी ना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहिणा, शेजीची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भुली भली. मायेने बांधलेलो कामी, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत. म्हणून तर देवाच्या पुढे देव कापतोय आम्ही. देवाच्या नावात चोरांचा बाजार चालू आहे ना. परमार्थ पुढे करतोय, भक्ती पुढे करतोय, देवाला पुढे करतोय, पण आम्ही आमचं काही बरंच साध्य करतोय, बऱ्याचशा गोष्टी. आज काय चाललंय? अज्ञानाने बांधलेलो आहोत, अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत. श्रद्धा पाहिजे, पण तिचा अति डोस झाला का त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत आहे. बरं का? श्रद्धा पाहिजे ना, आपल्या गुरूंवर श्रद्धा पाहिजे, पण चढावाला पेट्रोल संपल्यानंतर तो जर गुरुची अपेक्षा करत असेल, गुरुचं नाम स्मरण केल्यानंतर गाडी चढली पाहिजे, तर याला अंधश्रद्धा म्हणतात. बरं का? अंधश्रद्धा म्हणतात याला. श्रद्धेचा डोस जास्त झाला ना का त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत आहे. आम्ही मायेने बांधलेलो आहोत, आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, आम्ही विकारांनी बांधलेलो आहोत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध विषयांनी बांधलेलो आहोत आम्ही. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा या सगळ्यांनी आम्हाला बांधलेला आहे. काम मगर मिटी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर होटेना, भुली पडली वासना धामीर पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरळा, जिव्हालाली वेळोवेळा भयानक. विकारांनी बांधलेलो आहोत, आम्ही विषयांनी बांधलेलो आहोत, आम्ही व्यसनाने बांधलेलो आहोत, व्यसनाधीन झालेलो आहोत आम्ही. का फरक पडत नाही बरं? परिवर्तन का होत नाही बरं? परवा रस्त्यात चाललो होतो मी, एका भिंतीवर, रस्त्याच्या कडेच्या भिंतीवर एक पेंटर काहीतरी लिहित होता. एका हातामध्ये त्याच्या सिगरेट होता, एका हातात सिगरेट ओढत होता तो, आणि एका हातामध्ये ब्रश होता. बरं का? आता ते बघितल्यानंतर माझी इच्छा झाली की काय लिहितोय ते तर पाहावं. सुरुवात होती त्याची लिहायची, अक्षर काढायची. एका हातामध्ये तो सिगारेट ओढतोय आणि दुसऱ्या हातामध्ये ब्रशने लिहितोय. काय लिहिलं त्याने? धूम्रपान निषेध. हे समजतंय का? काय लिहितोय तो? सिगारेट ओढणे आरोग्याला अपायकारक आहे, विडी ओढणे आरोग्याला अपायकारक आहे, तंबाखू खाणे आरोग्याला अपायकारक आहे. समजतंय ना? परिवर्तन का नाही? प्रवचन संपल्यानंतर मागच्या बाजूला मीच जर समजा तंबाखू चुना माहीत बसलो तर तुमच्यात किती परिवर्तन होईल माऊली? किती परिवर्तन होईल? जगद्गुरु तुकोबांनी काय केलं? आधी केले मगच सांगितले. ते आपण नेहमी एक उदाहरण ऐकतो बघा, ते मुलगा गुळ सोडत नव्हता त्या
बऱ्याच त्याला काही प्रयत्न केले, इकडे तिकडे नेला, पण काही त्याला फरक पडला नव्हता. महाराजांकडे नेल्यानंतर महाराजांनी सांगितलं जा 15 दिवसात सोडी. काय 15 दिवसानंतर तो त्या मोकळा झाल्यानंतर मग आणला आणि मग सांगितलं महाराज एवढा आम्ही सगळीकडे फिरवला पण कुठे काही फरकच पडला नाही. तुमच्याकडे आणल्याबरोबर फरक पडला, त्याला कारण काय? महाराजांनी सांगितलं पहिले मला ते सोडावं लागलं. तुमच्या वैखरीला सामर्थ्य तेव्हाच येत आहे ज्या वेळेला तुम्ही त्या कर्माचरणामध्ये उभे असता. बरं का? जया अंतरी भगवंत अचळ बस राहिला निमांत तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. त्याला कीर्तन म्हणतात, त्याला निरूपण म्हणतात, त्याला प्रवचन म्हणतात. ज्या वेळेला भगवंत अंतःकरणामध्ये निवांत राहून जे शब्द आमच्या मुखातून येत असतात ना त्याला प्रवचन म्हणतात, त्याला कीर्तन म्हणतात. आम्ही कशाने बांधलेलो आहोत ना याचा विचार आम्ही सर्वप्रथम केला पाहिजे. व्यसनाने बांधलेलो होतो आम्ही. सांगा ना, एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला कळत नाही का मी जे करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? कळत नाही. सोपं उदाहरण आहे, एखाद्या गावाला जर आम्हाला जायचंय तर पहिले आम्ही विचारतो अमुक अमुक गावाला जायचं आहे, आम्हाला रस्ता कुठून आहे? ज्याला माहिती आहे तो 3 प्रकारचे रस्ते सांगतोय. बरं का? तुम्ही इकडनं जा, तुम्ही असे जा, तुम्ही तसे जा, तुम्ही तिकडे पोहोचा. 3 रस्ते सांगितल्यानंतर पहिला माणूस काय बोलतो माहितीये का? जवळचा आणि सोपा रस्ता कोणता आहे? बरोबर आहे की दगडी असतील, खरडे असतील, काटे कुटे असतील तो रस्ता शोधतो का मनुष्य? सरळ, सोपा आणि जवळचा तो मार्ग आम्हाला सांगा. अरे मग प्रवास करताना जर आम्ही सरळ, सोपा आणि चांगला मार्ग जर निवडतोय तर सांगा ना, आमच्या आयुष्याचा प्रवास करताना आम्ही का बरं नको ते रस्ते निवडतोय? एखाद्या रस्त्यामध्ये एखाद्याने प्रवास केलेला आहे, तो बर्बाद झालेला, उद्ध्वस्त झालेला हे आम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही त्याच रस्त्यात का प्रवास करतोय? आपला पहिला प्रश्न असा आहे की आम्ही कशाने बांधलेलो आहोत याचा विचार आम्ही प्रथम केला पाहिजे. दुसरं, आम्हाला कोणी बांधलेलं आहे का आमचं आम्हीच बांधून घेतलेलं आहे? तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला दुःख प्राप्त होत आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला दुःख प्राप्त होत आहे, जे प्रसंग येतात, जे काही संकट येतात, हे कोणामुळे येतात की आपल्यामुळेच येतात? कोणीही आपल्याला बांधलेलं नाही, आपण स्वतःहून स्वतःला बांधलेलं आहे. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले. स्वतः मेहनत घेऊन सायास करून तो किडा बघा ते आपल्या अंगातून ते धागा काढत असतो. शेवटी शेवटी अशी अवस्था असते की त्याचं घर केल्यानंतर तो त्या घरातच मेला जातो, त्या जाळ्यामध्येच सापडला जातो, त्या जाळ्यातच मेला जातो. स्वतःहून त्याने ते जाळं निर्माण केलेलं असतं. हे मायेचं जे जाळं आहे हे कोणी निर्माण करते की आमचं आम्हीच निर्माण करतो याचा विचार सर्वप्रथम आम्ही केला पाहिजे. एकदा त्या मायेमध्ये मनुष्य अडकला ना की मग सुटणं कठीण आहे, सुटणं कठीण आहे. म्हणून तर या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात दैवी वैशा गुणमयी मम माया दुरतया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते. ही त्रिगुणात्मक जी माझी माया आहे, भगवंत म्हणतात रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण, या 3 गुणांनी मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतो. ह्या मायेमध्ये एकदा काय मनुष्य अडकला ना की ती दुस्तर आहे, तरुण जायला कठीण आहे. पण तेच तरुण जातात जे मला शरण येतात. भगवंत म्हणतात तेच तरुण जातात जे मला शरण येतात. माणसाचे कर्माचे प्रकार अनेक आहेत, पण मुख्य 3 गुणांनी मनुष्य कार्य करत असतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. रजोगुणी पुनरावृत्ती सांगितलेली आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपदेते नाशे आणि नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. रजोगुणी माणसाची अवस्था आहे. एखादा विषय, एखादा विचार माऊली त्याच्या अंतःकरणामध्ये आला ना का तो सोडून देत नाही, तो परत परत आठवतो. तो मला असं बोललाय ना, फक्त माझ्या कचाड्यात सापडते त्याला, माझ्या चुकीमध्ये सापडते फक्त त्याला, मग सांगतोच. तेच तेच विचार परत परत त्याच्याकडे पुनरावृत्ती होत असते, त्याच त्याच कर्माची पुनरावृत्ती होत असते.
एखादा विचार वाईट आहे, एखादी कर्म वाईट आहे, एखादा विषय वाईट आहे, एखादा गुण वाईट आहे, हे कळत असताना सुद्धा परत त्याच्याकडे निर्माण होतोय, पुनरावृत्ती होते. याला रजोगुण म्हणतात. जर तुमच्याकडे विचारांचा पुनर्जन्म होत असेल, जर तुमच्याकडे गुणांचा पुनर्जन्म होत असेल, जर तुमच्याकडे कर्माचा पुनर्जन्म होत असेल, तर त्याला पुनर्जन्मच ठेवलेला आहे, पुनरावृत्ती. रजोगुणे, तमोगुणे अधोगती. तमोगुणाने काय सांगितलेले? अधोगती. आणि सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुणाने भगवत भक्ती घडते. सत्वगुण जर असेल तर भगवत भक्ती घडते. काही माणसं या ठिकाणी कार्य करत असताना असे असतात ना, की समोरच्याचा जीव गेला तरी चालेल, माझी भूक भागली पाहिजे. समोरच्याचा कितीही नुकसान झालं तरी चालेल, मला मिळालं पाहिजे, माझा फायदा झाला पाहिजे. वाघाला भूक लागल्यानंतर वाघ काय खातो बरं? वाघाला भूक लागल्यानंतर वाघ काय खातो? गवत. समोरच्याचा जीव जातो याचा विचार करत नाही, समोरच्या प्राण्याचा प्राण जातो याचा विचार करत नाही. तो समोरच्याचा जीव घेऊन आपली भूक भागवत असतो. आज आमच्या समाजामध्ये कार्य करणारी काही माणसं सुद्धा माऊली आज आम्हाला अशी पाहायला मिळतात. समोरच्याचं कितीही माऊली नुकसान झालं ना, फक्त स्वतःचा फायदा होत असेल ना, तर त्याचा विचार ते करत नाहीत, त्याचा विचार करत नाही. तमोगुणी माणसं आहेत ती. काही माणसं अशी आहेत की आपल्या बरोबर इतरांचाही फायदा, पण आपला पण झाला पाहिजे, रजोगुणी माणसं आहेत. आणि काही माणसं अशी आहेत, आपल्याला काही मिळो वा न मिळो, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारच्या आशा नाही, अपेक्षा नाही. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला दिली. काय मागितलं बरं जगद्गुरु तुकोबांनी आमच्याकडे? काय मागितलं? कसली अपेक्षा केली? कसली अपेक्षा केली? माऊली ज्ञानोबांनी आम्हाला 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली. काय मागितलं बरं आमच्याकडे त्यांनी? कशाची अपेक्षा केली? निस्वार्थपणे निरापेक्षेने केलेलं कार्य आहे ते, निष्कामतेने केलेलं कार्य आहे ते, निष्कामतेने केलेलं कार्य आहे. सत्वगुणे भगवत भक्ती घडत असते. तुम्ही काय खाताय ना, कुठे बसताय ना, कसे जगताय ना, याच्यावर तुमचे गुण अवलंबून असतात. तमोगुणी माणसाला आहे ना तिखट आवडत असते, रजोगुणी माणसाला तेलकट तुपट आवडत असते, आणि सत्वगुणी माणसाला बरं का शुद्ध आवडत असते. शुद्ध. त्याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत 100%. तुम्ही कुठल्या जागेवर बसताय ना, ह्याच्यावर सुद्धा तुमचे विचार अवलंबून आहेत. म्हणून तर स्मशानात गेल्यानंतर सगळे बोलतात, काय रे माणसाच्या बरोबर येते, काय रे माणसाच्या बरोबर येते. काय वैराग्य येते त्याला, स्मशान वैराग्य म्हणतात माऊली. तिथे गेला का माणसाकडे ते वैराग्य येते, आपोआप निर्माण होते, सगळं सोडायला तयार होतो तो. जोपर्यंत त्या जागेत आहे तोपर्यंत, मग स्मशान सोडलं का पुन्हा आपला आहे त्या चालू. परत बोलतो, मग जगायचंय, वागायचंय, पोराबाला सर्वालाच आहेत, म्हणजे सगळं करायला पाहिजे ना. तुम्ही कुठे बसताय ना, तुम्ही कुठे आहात ना, याच्यावर सगळे विचार अवलंबून असतात. म्हणून कोणाच्या जोडीला बसावं हेही कळलं पाहिजे. भगवंत काय म्हणतात, ही त्रिगुणात्मक जी माया आहे ना, ते तिन्ही गुण कसे आहेत बघा. पडणारं जे पाणी आहे, त्या पाण्याचा थेंब जर समजा एखाद्या तापलेल्या लोखंडावर पडला तर काय होईल? नाव पण पाहायला मिळत नाही, राहते शिल्लक तरी. तमोगुणी माणसाचं असंच आहे, तापलेलं लोखंड. तेच पडणारं पाण्याचं थेंब जर समजा तुमच्या आळवरीच्या पानावर पडलं तर, कमलाच्या पानावर पडलं तर, मोत्यासारखं चमकून दिसतंय, मोत्यासारखं चमकून दिसतंय. आणि तेच पाण्याचा पडणारा थेंब जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात पडला तर मोतीच होऊन जाते, मोतीच होऊन जाते. लोखंडावर पडला तर नाव पण शिल्लक राहत नाही, तमोगुण आहे. आवळूच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतोय, रजोगुण आहे. ही चमकणारी माणसं असतात बरं का माऊली. अध्यात्मात परमार्थात पण हे आहेत माऊली, मिरवणारी, आणि मिरवणाऱ्यांनाच जास्त महत्व असतंय.
कर्म शोधा, त्याने काय कार्य केलं ते शोधा. नुसतं मिरवलं म्हणजे मोठा झाला असं नाही. नुसता अभ्यास आहे, पांडित्य आहे, ज्या ओव्या पाठ आहेत, बरेच ग्रंथ वाचलेत, बरेच अभंग पाठ आहेत, कोण नाही विचारत त्याला. रावणाला कोण विचारते? दशग्रंथी ब्राह्मण कोणाला म्हणतात? 4 वेद आणि 6 शास्त्र याचा अभ्यास ज्याचा होता त्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. आणि एवढा सगळा अभ्यास असताना सुद्धा आज आहे का 10-12 वर्षानंतर मुलगा झाला आणि चला आता एवढ्या वर्षानंतर मुलगा झाला तर त्याचं नाव रावण ठेवा. ठेवले कोणी? आवडीने नाव पण नाही शिल्लक राहिलं त्याचं. मिरवणारे बरेच आहेत, मुरवणारे कमी आहेत. आणि जे मुरवणारे असतात ना ते पहिले कर्माचा विचार करतात, पहिले कर्माचा विचार करतात. म्हणून मुरवता आलं पाहिजे. मोत्यासारखा चमकून दिसतोय ती रजगुण अवस्था आहे, पण शिंपल्याच्या संपुटात गेल्यानंतर जर मोतीच होतोय ना सत्वगुणाची अवस्था आहे. बरं का माऊली? आपण जे श्रवण करतोय ना ते अंतःकरणापर्यंत घ्या, स्वतःमध्ये बदल करून घ्या. एकदा स्वतःमध्ये बदल झाला ना की तुम्ही सांगायची गरज नाही तुम्ही परमार्थी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही पंडित आहात, काही गरज नाही सांगायची. तुमच्या कर्माचरणावरून, तुमच्या राहण्यावरून, जगण्यावरून, वागण्यावरून लोक तुम्हाला हात जोडतील. तुमच्या कर्माला, तुमच्या वागण्याला, तुमच्या जगण्याला. भगवंत या ठिकाणी 7व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरतया मामे वय प्रपद्यन्ते माया मिता तरंती ते ही माया दुस्तर माया, तरुण जाण्यास कठीण असलेली माया, त्रिगुणात्मक माया जर तुम्हाला तरायची आहे, तरुण जायचं आहे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवंताला शरण गेलो पाहिजे. भगवंताला शरण गेलो पाहिजे. रजोगुणी पुनरावृत्ती आहे, तमगुणी अधोवृत्ती आहे, सत्वगुणी भगवत भक्ती आहे. सत्व गुणाने जर कार्य करायचं असेल तर माऊली आपण कोणाच्या जोडीला बसतोय ना याचा पहिला विचार आपण केला पाहिजे. कोणाच्या जोडीला बसतोय आपण? तुम्ही ज्याची संगत कराल ना त्याप्रमाणे तुमच्याकडे कर्म उभे राहतील. विशेष करून सांगू का, चांगल्या माणसाला बिघडवायला काही लागत नाही. काय लागतंय? सहज बिघडवता येत त्याला, सहज बिघडला जातो तो. पण बिघडलेल्या घडवायला खूप वेळ लागतो, खूप वेळ लागतो. एखादा बिघडला असेल ना तर त्याला समजवतात बघा, त्याची बाई समजवते, त्याची मुलं समजवतात, त्याची काकी समजवते, काकू समजवते, आई वडील समजवतात, मामा समजवतात, मामी समजवते, सगळे समजवत असतात त्याला, सगळे नातेवाईक समजवत असतात. बिघडलेल्याला परिवर्तन होत नाही, समजत नाही. चांगल्या माणसाला बिघडवायला काही लागत नाही हो. त्याने नुसती संगत केली ना वाईटाची दादा, सहज बिघडला जातो, सहज बिघडला जातो. मनापासून जर तुम्हाला वाटत असेल ना की मी परमार्थ केला पाहिजे, मी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, माझ्याकडून परमार्थ घडला पाहिजे, अंतःकरणापासून जर वाटत असेल ना तर फक्त तुम्ही संगत सोडा वाईटाची संगत सोडा. तुम्हाला व्यसन करायला लावणारे, तुम्हाला व्यसनाधीन करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ ठेवा. ज्या वेळेला व्यसन करण्याची इच्छा तुमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल ना त्यावेळेला तुम्हाला उपदेश करणारे, मार्गदर्शन करणारे आणि माऊली जगद्गुरु तुकोबा, माऊली ज्ञानोबा सांगणारे मित्र आपल्याला जवळ ठेवा. परमार्थ समजून देणारे मित्र आपल्या जवळ ठेवा. काय खाताय ना तुम्ही याच्यावर सुद्धा तुमचे विचार अवलंबून आहेत. म्हणून नेहमी सांगत असतो, कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा. जे येईल ना ते तुम्हाला सुख देईल दादा, सुख देईल, 100% सुख देईल. आनंद असेल, चटणी भाकरी करा ना पण आनंद देतील तुम्हाला. कधीतरी आपण ह्या वृद्ध माणसांच्यावर विचार करतो, जी वयस्कर माणसं आहेत त्यांच्यावर विचार करतो की ती माणसं किती आनंद घेतला होता त्यांनी जीवनाचा, किती आनंदाने जगली ती माणसं. का माहितीये का? प्रामाणिकपणे कार्य केलं, प्रामाणिकपणे जगली. कधीतरी एखादी विचार वाईट जर मनामध्ये आला ना तर ते पापाला घाबरायचे. नको, पाप घडेल, याला पाप म्हणतात.
आता काय माणूस हुशार झाला ना, पाप पुण्य सगळं एकच करून टाकलंय त्याने, काय त्याला अजिबात वाटत नाही पाप पुण्य काय राहिलाच नाही, विषय काय नाही आहे. एकदा घर सोडलं ना त्याने, घरातच आई बहीण जे काही असेल ते घरातच. एकदा घर सोडलं, घराच्या बाहेर पाऊल टाकलं की त्याच्याकडे लगेच ती वासना उत्पन्न होते, ते वाईट विचार उत्पन्न होतात. कारण हे काही राहिलंच नाही ना मनामध्ये, भीती अशी राहिलीच नाही ना. पापाची पुण्याची भीती आहे माणसाच्या मनामध्ये, घाबरणं वगैरे. पूर्वी अशी अवस्था होती की एकाच गावामध्ये, एखाद्या गावामध्ये एक दोन माणूस बाबा असा असायचा की त्याला नुसतं बघितला तरी पोर अशी धर कापायची. नुसतं बघितला तरी बाबा आला पळा. म्हणजे ते गोट्या खेळत असतील ना, भोवरे खेळत असतील ना, भोवरे तिथे टाकून त्यांना घ्यायचं, वेळ मिळत नसायचं ते टाकून पळायचे, ते आले बाबा पळा. आमच्या गावात एक शिक्षक राहत होते पूर्वी. रोज संध्याकाळी ते गावामध्ये फिरायचे. चुकून जर एखादा मुलगा एखादा बाहेर जर खेळत असेल किंवा बाहेर नुसता दिसला ना, फक्त गुरुजी आले त्याने लांबून बघितलं ना की घरात जाऊन जसा असेल तसा पुस्तक जे हातात येईल तो घेऊन बसायचा. बरं का, तो बघायचा नाही गणिताचा आहे का इतिहासाचा आहे का भूगोलाचा आहे. फक्त शिक्षकांना गुरुजींना हातात पुस्तक दिसलं पाहिजे, नाही हातात छडी असायची. एवढा धाक होता, दरारा होता एवढा.